बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक सुरू आहे आणि त्या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ही पोटनिवडणूक होते। त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या निवडणुकीच्या मैदानात आहेत, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेले उमेदवार माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, नेमकं काय विजन असणार आहे आणि कशा पद्धतीने निवडणूक आहे? मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणूक जी आता लागू झाली आहे त्याच्यामध्ये आम्ही दोन उमेदवार आहेत, एक अश्विनी संतोष देशमुख आणि मी। आता ही निवडणूक आमच्यावर दुर्दैवानं लादण्यात आलेली आहे। संतोष देशमुखची क्रूरपणे हत्या झाल्यामुळे ही निवडणूक लागली आणि 18 महिन्याचा कालावधी आहे। टेक्निकली 18 महिन्याचा आहे, पण काम करायला फक्त 13 किंवा 14 महिन्याचा कार्यकाळ आम्हाला मिळणार आहे। त्या 14 महिन्याच्या कार्यकाळामध्ये गाव पातळीवरले जे छोटे छोटे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये जलसिंचन विहिरीचा प्रश्न असेल, गायगोट्याचा विषय असेल, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा प्रश्न असेल, रमाया योजनेअंतर्गत घरकुल असेल, शबरी योजनेअंतर्गत घरकुल असेल, पाणंद रस्ते असतील किंवा नालीचे प्रश्न असतील, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल, हे प्रश्न मला 18 महिन्यामध्ये सोडवण्याचा, मी जर गावकऱ्याने मला सरपंच म्हणून निवडून दिलं तर मी सोडण्याचा प्रयत्न करणार आहे। मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना एवढी टर्म द्यावी अशा पद्धतीने बरेच जणांनी मागणी केली होती। ही निवडणूक आहे, ही निवडणूक बिनविरोध निवडणूक होईल असं देखील सुरुवातीला चित्र रंगवलं होतं। मात्र तुम्हाला तशा पद्धतीने काही चर्चा झाली नाही का? नेमकं आता ही निवडणूक लढवायचं ठरलेलं आहे, तुम्ही मैदानात आहात, मग प्रचार कसा असेल? 19 मार्चला साधारणतः निवडणूक आयोगानं एक परिपत्रक काढून आमची निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आणि त्याच्या अगोदर सुद्धा मी एक 2-3 महिन्यापासून माझी इच्छा होती की आपण ग्रामपंचायत लढवावी, कारण त्याच्या मागचं कारण असं होतं की संतोष देशमुखाच्या कुटुंबियांना डिक्लेअर केलं होतं की आम्ही इलेक्शन लढवणार नाहीत। त्याच्यामुळं मग आता निवडणूक कार्यक्रम लागणार हे तर निश्चित होतं, कारण कालावधी भरपूर होता। मग त्या पिरियडमध्ये आपण इलेक्शन लढवावं आणि आपण सुद्धा म्हणजे मागलच्या इलेक्शनमध्ये मी 9 मतानं पडलो होतो, त्याच्यामुळं आपण बी गावकऱ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे। आणि इथून मागं ज्यावेळेस मी मला गावकऱ्यांना चान्स दिला आहे 2017 ते 2020 या कालावधीमध्ये मी पॅनल प्रमुख म्हणून ज्यावेळेस उभा होतो त्यावेळेस मी गावासाठी कामं केली, तर मग हे 18 महिन्यात बी आपण काहीतरी करू शकतो। आणि लोकांची इच्छा होती की आता संतोष नंतर तू काम कर, दुसरं कोणी गावात काम करू शकत नाही, त्याच्यामुळे लोकांनी मला प्रोत्साहन दिलं किंवा तुझा फॉर्म टाक आणि तू इलेक्शन लढव। मग नंतरच्या काळामध्ये काही जणांना मीडियामार्फत सांगितलं की ग्रामपंचायत बिनविरोध होणार आहे, परंतु माझं एक असं म्हणणं होतं त्यावेळेस बऱ्याच जणांना, किंवा संतोषच्या प्रकरणामध्ये जसं आपण दौंडी देऊन किंवा मेसेज पाठवून सगळं गाव एक ठिकाणी बसत होतो, निर्णय घेत होतो, तसा निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे होता। एक 10-5 लोकांना एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध व्हायला पाहिजे असं नाही। 2280 मतदान आहे आमच्या गावामध्ये। आमच्या गावामध्ये मराठा समाज आहे, हरिजन समाज आहे, मुस्लिम समाज आहे, ओबीसी आहेत, मायक्रो ओबीसी आहे, धनगर समाज आहे। या सगळ्या घटकांना जसं आंदोलनामध्ये आम्ही एकत्र घेत होतो तसं एकत्र बसून त्यांना विचारात घेऊन ही निवडणूक बिनविरोध काढायची का नाही काढायची हा निर्णय व्हायला पाहिजे होता, तसं काही झालं नाही, त्याच्यामुळे निवडणूक लागली। पण नेमकं सुरुवातीला कोणी म्हटलं होतं की देशमुख कुटुंबातला म्हणजे संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील कोणी उमेदवार नसेल, आणि त्याच्यानंतर निवडणुकीच्या ऐन निवडणुकीमध्ये उमेदवार अर्ज कसा आला, नेमकं हे पडद्या पाठीमागाचं नाट्य घडलं कसं? हे बघा, मी प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात नव्हतो। मी आंदोलनात पहिल्या दिवशीपासून होतो, परंतु त्यावेळेस म्हणजे संतोष देशमुख कुटुंब एक वेगळ्या परिस्थितीमध्ये असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाशी कोणी सल्ला मदत करत नव्हतं। संतोष देशमुखचं कुटुंब म्हणजे अख्खं गाव होतं, केवळ त्यांची पत्नी, मुलं, भाऊ, आई, वडील हे कुटुंब आम्ही धरलं नव्हतं, अख्खं गाव आम्ही कुटुंब होतो। आणि आमच्या गावामध्ये जो सामूहिकरित्या बसून जो निर्णय व्हायचा तो आमचा निर्णय, गावाचा कुटुंबाचा निर्णय असायचा। त्याच्यामुळे म्हणजे त्यांना निश्चित, परंतु ज्यावेळेस काही ठराविक लोक इलेक्शनचा विषय निघाल्यानंतर संतोष देशमुखच्या पत्नी अश्विनीताई असतील त्यांना विचारलं तर त्या म्हणायच्या माझा पती याच ह्याच्यामुळे गेलेला आहे, मला आता ह्या भानगडीत पडायचं नाही, किंवा त्यांच्या कुटुंबाची सुद्धा मानसिकता होती की फॉर्म भरला, तर फॉर्म भरल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती जे अपूर्ण राहिलेलं काम आहे संतोष देशमुख यांचं ते मला पूर्ण करायचं, त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं असं त्यांचं म्हणणं आहे। आता मी तुमच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की त्यांनी यापूर्वीचे काय कामं झालीत आणि काय अपूर्ण राहिले त्यांचं स्वप्न हे त्याच सांगू शकतात, मी नाही सांगू शकणार। मी काय सांगाल, मी काय कामं केली तर मला काय कामं करायचे, आता त्यांनी काय कामं केलीत आणि त्यांचं काय अधुरं स्वप्न आहे हे मला वाटतं तुम्ही त्यांना विचारलं कधी योग्य राहील। कारण मी तुम्हाला काय म्हणलंय, 2017 ते 2020 3.5 वर्षाचा कार्यकाळ सुनीता सुधाकर क्षीरसागर ज्यावेळेस सरपंच होत्या आणि अश्विनीताईच उपसरपंच होत्या, त्यावेळेस मी पॅनल प्रमुखाच्या भूमिकेमध्ये होतो,
त्यावेळेस त्या 3.5 वर्षात मी काय कामं केले मी हे मांडू शकतो. तुमचा मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता का किंवा निवडणुकीमध्ये हे बिनविरोध काढायचं कोणी तुम्हाला एखाद्या नेत्याचा वगैरे काय तसा फोन आला होता का किंवा त्या अनुषंगाने या वर्षी एवढे जे टर्म आहे राहिलेले 18 महिने आहेत हे अश्विनी देशमुख यांना द्या किंवा निवडणुकीपासून लांब ठेवा आणि ही बिनविरोध निवडणूक आहे, अशा पद्धतीने काही चर्चा झाली होती का? कुठल्या नेत्याचा फोन आला? मला रमेशराव जाडसकर साहेबाचा 5-6 वेळेस फोन आला होता. त्यांनी मला घरी भेटायला बोलवलं होतं. त्यांनी मला सगळ्या परिस्थिती जाणीव करून दिली. मी त्यांना विनंती केली होती की मी सुद्धा मसाजोगचा रहिवासी आहे, मी सुद्धा या लढ्यात पूर्णपणे ताकदीनं मागं उभं राहिलेलो आहे. मी बी याच्या अगोदर गावामध्ये एक सामाजिक राजकीय काम केलं आहे. तुम्ही एवढ्या वेळेस त्यांना शांत बसायला हवा आणि मला बिनविरोध निवडून द्यायला हवा किंवा त्यांच्या कुटुंबाला तुम्ही ह्या राजकीय प्रक्रियेपासून बाहेर ठेवायला हवा आणि त्यांना ज्यांना कुणाला माझ्यासमोर उभं राहायचं आहे त्यांना उभं राहू द्या. म्हणजे मी त्यांना सुद्धा स्पष्ट झाला नाही विषय, तो झाला नाही विषय. आता प्रचाराचे मुद्दे कुठले असतील आणि जाहीरनामा कशा पद्धतीने असेल? निवडणुकीत आव्हान वाटतंय का? मला निवडणुकीत आव्हान वाटत नाही, कारण मी निवडणूकच माझ्या मतदाराच्या म्हणण्यावर लढवायला लागलोय. मला जर निवडणूक लढवू नका म्हणले नसते, बिनविरोध होऊ द्या, तर मी बिनविरोध होऊ दिलं असतं. कारण मला जे लोक मतदान करणार आहेत आमच्या गावातले त्यांचा मला एवढा पाठिंबा आहे, कारण त्यांना आज माहिती आहे की मस्साजोगमध्ये येणाऱ्या काळामध्ये काम कोण करू शकतंय किंवा आपल्या ज्या गरजा आहेत किंवा आपल्या ज्या अडचणी येतात ते कोण सोडू शकतंय हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ते लोक माझ्या पाठीशी खंबीर आहेत आणि माझं जे विजन आहे माझ्या प्रामुख्याने 4 गोष्टीत मला मी जर मला 29 तारखेला लोकांनी सरपंच म्हणून जर चान्स दिला तर मी माझी पहिली योजना आहे की आमच्या गावामध्ये खमदारा वस्ती म्हणून आहे, जिथं 70-80 लोक वस्ती आहे. त्याच्यानंतर तिथंच बाजूला मोहिते वस्ती, तिथं एक 25-30 लोक राहतात. त्याच्या बाजूला वडर वस्ती, तिथं एक 50 लोकांची वस्ती. असे एक 200-250 लोकांची जी वस्ती त्यांना आज बी पाण्याला हंड्या घागर घेऊन बाहेर जावं लागते, त्यांच्यासाठी मला पाईपलाईन करायची आहे. अपयश कोणाचं होतं नेमकं? काम गावात झाले नाहीत, मूलभूत सेवा सुविधा नाही. आता ते तुम्ही ओळखून घ्यायचं. 13.5 वर्ष कारभार कुणी बघितलाय? आता ज्यांची 13.5 वर्ष सत्ता होती, आता ज्या वेळेस मी पाईपलाईनची योजना केली सुरुवातीच्या काळात 2017 ते 2020 या काळामध्ये, त्यावेळेस ह्या वस्ती तिकडं तेवढं त्यांचा विस्तार झालेला नव्हता. त्यावेळेस 1-2-3 घरं होते. त्यांना आम्ही समस्या काय आहेत आता सध्या? गावातल्या समस्या म्हणजे गावामध्ये काही रस्त्याची गरज आहे, धनगर वस्ती रस्ता असेल किंवा पानंद रस्ते असतील, पाणी पुरवठ्याची ही एक योजना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना आता आमच्या गावातल्या 548 लोकांचा पंतप्रधान आवास योजनेमध्ये सर्वे झाला आहे, त्या लोकांना घरकुल मिळायला पाहिजे. रमाईमध्ये काही लोकांना घरकुल मिळायला पाहिजे. MRGS योजनेअंतर्गत जलसिंचन विहिरी व्हायला पाहिजेत, गायगोटे व्हायला पाहिजेत. या गोष्टी करणं आमच्या गावासाठी फार गरजेचं आहे. आता प्रचाराची जी तुमची लाईन ठरलेली आहे अशाच पद्धतीने असेल? मी माझ्या मतदारासमोर मला जी वेळ मिळाला पहिला त्याच्या वेळेत मी काय कामं केली तर आणि राहिलेल्या 18 महिन्यामध्ये मी काय कामं तुमच्यासाठी करू शकतोय मी हे त्यांना आश्वासन देणार आहे किंवा मी ते काम करणार आहे त्यांना मी त्यांना आश्वासित करणार आहे. अश्विनी देशमुखांचं आव्हान वाटत नाही वाटत मला. निवडणुकीच्या पद्धतीने हो 100% होणार. आणि त्यानंतर जे संतोष देशमुखाच्या जे न्यायाच्या दृष्टीने लढाई, त्या लढाईमध्ये हे बघा 9 डिसेंबर 2024 पासून माझं गाव संतोष देशमुखच्या माझ्यासहित संतोष देशमुखच्या न्यायिक प्रक्रियेत पूर्ण ॲग्रेसिव्ह होतं, आज बी आहे. आणि 29 तारखेला निकाल काही बी लागला तरी बी आम्ही त्यांच्या सोबतच आहे. आपण पाहतोय जे स्वरूप देशमुख आहेत त्यांनी अश्विनी देशमुख यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत आणि ज्या मस्साजोग गावची पोटनिवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये मी अजेंडा घेतला आणि त्या दृष्टिकोनातून मी काम करणार आहे. विशेषतः 29 तारखेपर्यंत ही निवडणूक असेल तोपर्यंत राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने असेल, मात्र त्यानंतर संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या भूमिकेमध्ये देखील मी सोबत असेल, जो निकाल येईल तो मान्य असेल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळं एकंदरीत मस्साजोग गावामध्ये आता जी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक आहे त्या अनुषंगाने आता रंगत आल्याचं चित्र पाहायला मिळते. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.